धिंगाणा धिंगाणा साऱ्या गावभर धिंगाणा धिंगाणा गावभर धिंगाणा धिंगाणा साऱ्या गावभर धिंगाणा धिंगाणा गावभर धिंगाणा धिंगाणा साऱ्या गावभर धिंगाणा धिंगाणा गावभर धिंगाणा. अयो बाबू लय पोट दुखू राहिलंय. ही लाईट आहे कधी येते काय माहिती. फुल गरम होतंय. चटई तरी टाकेल का टाकेल. अरे 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 वागता येत नाही रे. अरे बाबा लय पोट दुखायला लागलं. अरे आतरून तरी टाकून दे ना. अरे बाबू खाली बसलं तर मुळी अर्थ नसतंय. अरे अरे बाबा इकडे अगं लय पोट दुखू राहिलंय. अगं थोडं डोकं दाब पोट दाब थोडस. अगं डोकं कसं आपलं पोट दुखायला लागलंय. डोकं धनकतंय आता. मग ते खारं मीठ खायचं ना. अगं कोण देईन मी आता झोपलो ते फॅन नाही हवा लागू राहिली. लाईट गेली काय. अरे अरे दवाखान्यात जा ना मग. अगं चालताच नाही तुझं कसं काय दवाखान्यात जाऊ. तुला तर लय काळजी. तुला तर म्हणतोय पोट दाब. हा पोट दाब आले मा. अगं दाबणार डोकं. अरे नवरा आहे ना. नवऱ्याची काळजी धर झाल्याशी. कोणाला तुम्हाला कधी होती का नाही काळजी. अगं होती ना काळजी म्हणून तर तू आतापर्यंत राहिली. हा, मी म्हणून तिकडे दुसरी असते तर गावात पळून हा गेली असती. अय गोट्या असं काय. अगं ते लग्नाला नाही का गेलो बटार गोयाच्या बरोबर. त्या तुम्हाला लग्नात तेच भेटत का. काय माहिती काय खाल्लं केलं ते पोटात लय दुखू राहिलंय. असं काय होतं तिला खायला. अगं स्वीट आयटम होते गुलाबजामुन आणि ते हापाळ्यावानी. अरे मग पाहुणे मिळून गाठकन घे. अगं तुला पोट दाबा लावलं बोलायला नाही लावलं तुला. डिलिव्हरीवर आले काय तुम्ही. अगं ते डिलिव्हरीची वाट पाहते का पोटाची वाट पाहते तू. एवढी कटाळली का. खाटायला म्हणजे परवायता आलाय. अय गोट्या सांग रे तिला समजून. तो काय मला सांगणार. अरे बोल ना तिला दाबा लाव ना काहीतरी. मला नाही सांगायचं. मला तुमच्या भांगडीतच नाही पडायचं. मला दोघाला काळजी नाही बाबा. अरे घ्या पसरून. ड्रायव्हर आले का आम्हाला फोन करा. आम्ही ना गावात चाललोय. काल गावात चालली तू. इथं मला दुखत आहे. तू काल चालली. मग दुखत आहे मी काय करू मग. अगं इथं बस ना मग. पोट दाब. ते काय दुखणं बरं होणार आहे काय. बरं वाटन थोडस. आटलंय मार्केट रो. अगं हिला काळजी नाही रे. कोशी काय रे बाबू. अरे रे 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 रे. अरे बाबू पोट दुखत आहे रे. अरे रे रे मूळ व्याध दुखायला लागलं काय माहिती. अरे रे रे ठणक मारते. अरे अरे बाबू याव का याडक्या बटार बरोबर नसतं गेलो लग्नाला. ते परवडलं असतं मला. काय खाण्यात आलं काय माहिती. पोट एकच मारतंय. अरे रे काय करावा. पोटलं दुखत रे. लय सावकाळ्या निघून राहिल्या वाटतं. अरे काय हो? तुला आवाज यायला ऐकायला येत नाही का वाटलं. नाही नाही मी मागवते. लय दुखू राहिलं का. लय दुखत म्हणजे तुला काय असं वाटलं का. मला काय खोटं बोलायचं वाटलं का. काय निघू राहिलं का. कळा कशाला. मग ठणक मारतंय ते पोट. ठणक काय मधून बेबीला सूज आली का. अगं बेबीला नाही काय खाण्यात आलं असं मग liver सुजलं का? काय माहिती. दारू पिऊन पिऊन लिव्हर सुजला असं मी तर म्हणते. अगं कधी मधी पिणारा माणसाची लिव्हर सुद्धा त्या का. तुला पण बोलायचं हाड नाही वाचवायची. तुम्हाला तेव्हाच म्हणलं ते रानडुकराचं मटण खाऊ नका फसायचं नाही. अगं लग्नात का रानडुकर राहतं का. काय बोलत तू. ते बटार थांबा जराशे. गागू नका इवळू नका. आता गाव जमा करून ठेवलंय. बोल म्हणतं बोल. घुंगरू ए घुंगरू काय इकडे यांना ना मेडिकल मधून गोळ्या घेऊन ये बरं. काय दुखत आहे त्याच्या. खरंच दुखत आहे का नाटक. पाऊस आली काय घुंगरू काय दुखत आहे. पोट दुखत आहे बहीण का? आहे तशी तर तू तसाच का. तिला काळजी नाही. तिला अहो नाही मी विचारतोय फक्त. आम्हाला काळजी नसतं ते विचारलं नसतं. अगं मग दुखतं पोट सांगत का मला हाऊस का. मला हाऊस आले का तुम्हाला असं दुखताना पाहिला. अरे काय दुखत. सगळे दुखते का. सगळे दुखत आहे. पोट दुखत ना रे पोरा. आहे का काय माझ्या पारी घर आली कुणी आलं. जाय ना. त्यांचं काय काय दुखत आहे ते विचार आणि त्यांच्याकडून पैसे घेऊन मेडिकल मधून गोळ्या घेऊन ये. आणि नेमक्या त्याच गोळ्या आणण्यात आणि झोपेच्या गोळ्या तर बाबा जायचं वर निघून. द्या तर पैसे द्या. चला तुमचं काय काय दुखतं ते द्या पैसे द्या.
अगं तुझ्याकडे 10-5 रुपये नाही राहत का सगळे माझ्याकडेच आता राहते ते का? फोन मध्ये कशा काढू ते फोन मध्ये का निघत का ते तुला कोणी सांगितलं बँकेत टाकायला फोन पे करायचे करायचे खिशात घरामध्ये पैसे 10-5 रुपये नाही नाही ते वर ठेवले का तुम्ही घेऊन टाकले द्या लवकर द्या नाही तर तुम्ही काढा म्हणून इडच अरे काय सांगशील पण जेव्हा तर ते सांगा हा? तुम्हाला जे दुखत ना कुठं दुखत जे दुखत ते सांगा नाही तर काय बोलत सांगेल तो अगं तुला माहिती ना अवघड जागेच दुखणं मला काय माहिती? तुम्ही त्याला मला काय माहिती? जरा बडबड कमी कर ना तू तुम्ही नीट सांगा मला काय दुखतंय काय म्हणा खाण्यामध्ये पोटात मला तर लग्न करून पश्चाताप होऊ राहिला आता काय निघू तू एकदाची बाग 4 बायका तुम्ही जा. हा. तुम्ही 4 पायरी एक तर सांभाळता येणार चालले 4 बायकाला बाईनी एवढी नव्हती मला हो, काय दुखतंय सांगा फक्त पोटावरच्या आडव्या अरे मेंढ्याला तुला सांगितलं ना त्यांचं लिव्हर सुचले त्याच्या गोळ्या घेऊन ये काही नको सांगू अरे पोटात खाण्यामध्ये काहीतरी आलंय म्हणताना पोट दुखतं. त्यांना मला त्यांच्या खाण्यात एकदा जुरा बिराला आला असं म्हणून ते पोर चाव राहिले मधून जाय बाय पाहायला होतं, मी नव्हतं तिला पाहायला तुम्हाला काय माहिती लग्नात कसं राहतं खायला हा, मग त्या भांड्यात का पाहायला जातो का कुणी काय पडतच माझं ताट राहतं काय जेवायला तुमचं दुखतंय का नाटक करताय तुम्ही एवढे बोलताय अरे ते औषध येते का काय एवढं औषध आहे? अरे जाय ना, ए, बडबड करण्यापेक्षा जातो वय रे अरे वय वाटा होय ना. अरे बाबा, खरंच चालले 4 बागाय करायला करीनच करीन मी आता थांब तुझं पोट बरोबर मी तर उलट भाग्य मानाल का तुम्ही जर मेले ना आणि माझा दिवस दिला ना मला तर तुमच्यापेक्षा बारी बारी भेटतील अशा लाईनीला लागतील अहो, गावात पडेल तुझ्यासाठी तुम्हाला माहित नाही का रोज तुमच्या घरी गाव येतं ना मग सरपंच आहे आम्ही सरपंचाला कुणी बायका देतो बिना इज्जतीचा सरपंच कुणी देतं. कसं नाही का जिडं दुखत तिडं असं मारीला तुला पा मग दुखाचं सुटलं ते पोळाचं तिला सोडून भांडायचं पडतं का तुला काही पण कधी आडलंय मग गोड हा. आणि चालले मी घराकडे लक्ष राहू द्या पुढं चालली आता कुठं चालले म्हणजे मला पार्लरला जायचं माहित नाही का काय करते पार्लर करून नाही का पोट दुखत आहे माझं ते पाय पैसे काळा चहा करून देऊ का काळा चहा करून देऊ का मग अच्छा, नको कोरा चहा करून द्या लिंबू टाकून देते ना अजून नको ना ते कळ मारतंय थांब पोट दुखतंय. मग काय देऊ लिंबू पाणी देऊ करून हा, लिंबू पाणी आण, लिंबू पाणी हा, लिंबू पाणी ना आयतं डोसायला आता उतरून जाईन ना मग आपलं पोट दुखायचं हा उतरून जाऊन उतारा निघाल ना तुमचा जाय ना ती बरोबर करीत राह. जावा ना आशाईनी पटकन चाललंय चालणार गेलं का काय ती काय केलं की काय रे ए, काय झालं सरपंच हा? अरे हा? बटर हा. येडक्या. काय झालं काय काय त्या लग्नात खाल्लंय काय माहिती अरे लय ना पोट दुखू राहिले कायच्या काही रे एवढं खायचं राहतं का पक्का बैल आहे रे खायला सुमारा नाही तुझा आणि दे ना. हाकायचाही नाही तुला अरे खावा किती ना हागाव किती हेच माहित नाही तुला व्यसन सोडून कोण नेलं होतं मग बैलाला ना तो आम्ही थोडं सांगितलं त्याला एवढं खाय असं आता डोसा ना ते डोसा अहो त्याला जेवण झाल्यावर सुद्धा दोन ग्लास मठ्ठा पिला त्याने अरे पोट मग अगोदरची ध्यान जीव जाईल सध्या उगीच का तुला काय लागत बोलायला काय लागत मला बोलायला पुढं काय मला तोंडाचं भांडवल फक्त नाही का पोटाच ठीक आहे पण मग ते मुळव्याताच काय चुकत राहते हा? कधी ते कधी कधी पुरा बैल आहे तो. टाकायचं ना थोडासा तुमच्या बापाने का झाड लावला काय बापाकडून आणायचं ना मग माझ्या बापाकडे मग मला 4 दिवस लागले असते मग यायला तर तुम्ही गेले अशा मासनावर तुला माहेरी जायचं पडत आहे कधी पण ते जास्त कमी नाही ना अरे दुखत रे जास्त रे 10 बिव्याची दडी भेटणार नाही ना आम्हाला तसं नका बोलू रे हा? यांना तुम्हीच बोलवलं तुम्ही फोन करून अगं मी नाही बोलवलं कधी तेच त्यांच्यामुळे एवढं झालं आणि त्यांनाच आहे बोलवलं ना ऐका जाय ना नव्हतं बोलवलं मी. आम्ही काय त्याला कड्यावर थोडी नेलं मग या. त्याला तोच तर आमच्या मागे गेला होता मग तुम्ही बोकाने घेतलं तरी मला काय करायचंय अरे आमंत्रण आलतं ना आपल्याला लग्नाचं आपण काय असंच गेलो होतो का मग जावं लागत आमंत्रण आम्हाला होतं आमंत्रण आम्हाला 1 मिनिट तुम्ही बिस्किट पुडा कोणाला आणलं होतं? सरपंचला मग खाता तुम्हीच बसले मग आता पोट दुखतंय त्यांच्यावर खाणार आहे का ते अरे तुम्ही दुनियाचे भिकार पण कुठे कसा दाखवत राहता काळ ए, भांड्यांवर. धर हा बिस्किट तुला घे. तिचा घे. पत्ता आहे का? अरे घे. अरे घरामध्ये हलकं काय हलकं सरपंचाला काय झालं या 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 गावाला माहित झालं लय जाम झालाय काय झालं सरपंचाला काय सरपंच काय झालंय भेटलं तर माहित पडलं काय काय झालं चांगले होते सरपंच अरे अरे गेलो नाही नसं का अरे आतून गावात असं माहित
कुठं तुझं कशाला खायचं एवढं या बटारला नियर केला काय काम नाही धर काय धर वाडकोडी धर काय कुठं जायला होते असं शिप दिली का आपण हा दिली ना. अरे नाही, मग आता गोड म्हणलं कसं आवरून साका मग ते खायला आणलं याचं काय करायचं उशाला खाईन थोडा वेळ अरे एवढं खाल्लंय तरी म्हणतो खायचं काय सरपंच अरे गोट्या घुंगरू जायले गोळ्या आणायला तेच काय म्हणलं. तोंडावर ताबा पाहिजे ना. मी म्हणते माणसाच्या तोंडावर ताबा पाहिजे ना. तोंडावर ताबा असं कशाला एवढं झालं असं? तोंड चालत राहतं का तू गपचूप बसतो मी जरा उगीच बोलते का बरं? मी चांगल्यासाठीच बोलते का नाही? आम्हाला तरी काय माहिती तेव्हा. पोट झालं म्हणून काही खायचं का ते पोरं भेटले म्हणून आम्हाला कळालं. अरे सरपंचाला आलं तुम्हीच खा अरे पोट तर ठीक आहे पण मुळव्याध पण दुखू राहिले म्हणूनच मग. मग हत्तीच्या लय आवड दुख नाही. मग हो गरम पडलं ते कडक गरम मारताय का? चला थोडीशी चालू सुटलंय का? काय तात्या हे काय होय, लय अवघड आहे. ते कसं झालं माहिती का? सरपंचाला आणलंय ना सरपंचाला जाणार लय दुखत सरपंचाचं. तुम्हीच खाताय आता ते. लिंबू पाणी पिलंय बघा लिंबू पाणी पिले ते. पण मी काय म्हणते, जर आपल्याला तिथं आमंत्रण नाही तिथं जायचं कशाला खायला? हा? आता तुला 10 वेळा सांगू राहिलं नुसती बडबड करून राहिली बटार याडक्यामुळे गेलो सांगतो का त्यांना काय काम नाही त्या गावातल्या लोकांना? ते काय तुम्हाला काय म्हणतात उद्या? समाज माहित नाही का तुला कुठे त्यांनी त्यांच्या बायकांनी त्यांना टाकून दिले ते तुम्हाला हे लागले याड्यात काढायला. मला चला म्हणतो ते. बरं झाले नाही गेले, नाही गेलो मी. नाही तर तुमचं आज जग झालं असतं. मा पहिलेच मुळे दुखत आहे. तुम्हाला आहे का? मग बरोबर आहे मग. काय खायला लागलास सरपंच रे. काय खायला लागला तू काय नाही हा पुढे काय नाही. काय नाही मग आणलं तर मग पोराला तर राहू द्या तेवढं. अरे कुणाला नाही, सरपंचाला आणले. तुम्हीच का सुटले? नाही कुठे करतो तेव्हा? घरून जेवण नव्हते आले काय? नाही बिस्किट खा. टेस्टिंग करतो फक्त आपण. अरे राव द्या नाही अरे मला पाहायला आले का तुम्ही कोणाला आले हे? त्या वहिनी नको नदी नको 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 नाही मानलं पाहिजे नको नको काय अरे नको नाही आले कस तरी होतंय पोटात नका वाट यायचं पोटामध्ये अजून. काय कवा सरपंचाचं खातोस? अरे लक्ष लागली काय आणलंस असं अरे 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 मी काय म्हणतो माहितीये का? अरे चारू नका रे मला असं काय केलं का काय चहा घ्यासाल का? चहा हा. तुम्हाला नाही विचारते यांना विचारते. चहा घ्यासाल का तुम्ही सगळे? चहा मग चहा घेऊन या जा. मग हा. मग आता मी साखर घेऊन यायची. चहा ठेवला असता मी. साखर आणा बरं उठा. जाऊ द्या साखर नसेल तर दूध असेल तर दूध गरम करून पाणी द्या दे ना काळाचा चहाच्या मागं लागली पाणी आण पाणी दूध झोप तू झोप झोप मला लिव्हर खराब झाला का काय? काय ना अरे पोट दुखा लागले फक्त पाणी टाकून प्यायची ना कोरी झाली वाटते. दारूनी झालं ना सगळं. अरे लय पेलं. मग कशाचा आहे कारभार आहे? त्याचाच आहे. अगं वहिनी, नाही गं, या तुला दोघायला माहिती आहे बाई. या दोघायला. दारूला पितो तो दारू पिणं कमी नाही ते. अरे बटार तुला माहिती ना कधी मध्ये पेणार तिला काय माहित नाही का अरे दारू पितो तो पितो नुसता सोड्यात पितो अरे तू नाही त्या वडातून लोढत येतो ना रे एवढी पितो समजा तुझे लिव्हर खराब झाले तुला कमी जास्त झालं त्या वहिनीकडे कोण पाहिजे हा? हा हे बरोबर. बरोबर का नाही झोपा 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 अरे तुम्ही मला पाहायला आले पोटाचा आजार मला हा? विचारलं मला अरे विचारायचं काय आहे? जरी झालंय कमी जास्त तुम्हाला तर वहिनीला सांभाळा आहे आम्ही दोघं काय? सांभाळायला आहे ए, आम्ही पण ना. अरे तुम्ही मित्र आहे का कुत्रे सांभाळा म्हणजे आम्ही लक्ष ठेवू असं म्हणा ना मग काय माझे मी एवढे वाढदिवस नाही आले. मी दुसरा नवरा करून घेईन. तुम्ही नका काळजी करू. मराठी गोड पाव राहिली का काय त्यांच्या नादात? सांगू राहिले मी तुमचेच मित्र आहे असे. अरे मित्र नाही ते कुत्रे झाले ते आता नाही नाही कमी मी प्यावी ना तू अरे बाबा नो तुम्ही जा रे मला बरं वाटायला लागलं आता बघा बरं छान आहे. पितो तो पितो अरे फुकटचं भेटल्यावर किती खातो निघ ना तू पण जाय रे म्हातारा डोळ्यात रिपेअर झाला का यार तू? तुला भेटायला आलाय झालं झालं तिला तुझी पाणी पाहत या बाई एवढंच पाहते झालं बरं झालं आता सरपंच, निघू का आम्ही मग जा, 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 जा. अरे जा, पाहुणे पाहुणे जा अरे तुझी काळजी आम्हा दोघांना अरे थांब बसू दे बस 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 काळजी हो अहो, ते गोळ्या घेऊन येतो ते पोरग. आणि संध्याकाळी काय ना आता थोडस बरं वाटायला लागले लिंबू पाणी नाही ते कसं आहे ना तुमच्यासारखे मित्र असले ना आजारी माणूस बी लवकर उठून बसल. तुम्ही जा. उठून बसलाय तो कसं काय? सरपंच वाटलं ना आता. संध्याकाळी पुढं बोलावा कसं बोलावा याची अक्कल धरावा तुम्ही येडक्या. हा? हा तुम्ही द्या डोस देतो थोडासा म्हणजे नाही, नाही, तुम्ही प्यायला त्याला जरा बरं मी काय म्हणते तुम्हाला सगळ्यांना बोलून बोलून दम लागला असन. मी चहा ठेवते पाणी आणते. एक नंबर काम म्हणून एक नंबर. लय उपकार होतील तुमचे काय वहिनी, आणा. लय उपकार. लाखातली एक बात म्हणून. लाखातली. पाणी घेऊन जाऊन या. चला पटकन उठा दुधाचा घेशाल का काळा? तुम्ही जसा आणणार तसं पिऊ आम्ही. बरं बरं एकच मिनिट आता येते.
येते मी एकच मिनिट. सरपंच बाई असं हो सरपंच बाई असं होतं अशी अशी. यायला, हे सरपंच बघा याच्या चिकट भाकर विचारलं सुद्धा पटऱ्या. नाही चहा पिऊन पाणी पिऊन आज कोणता देव पावला काय माहिती हा? जरा सांभाळून बस हा का बरं लक्ष दे. चालू दे तुझं चालू दे काय नाही त्याला सांगतोय चालू मी दे हा का? सांभाळून मला बस. कळू दे ना, हा, काय नाही कळल लगेच कळल. समजू दे ना, दोन सेकंदात कळल. चहा येईल हा या चहाच ना होईल चहा येईल बर का. सरपंच हो बनायला झालंच वाट शिवून राहिला भाऊ धुतला का नाही त्यालाच नाही घरामध्ये लाईट गेली फॅन बंद आहे जरा घामाघूम झालो तुम्ही त्याच्यामुळे बाहेर आलो आणि बाहेर झोपलोय थोडस घामानं लयच काळकाट ठेवली नाही दलिंद्रीवाणी राहतं ना. पाणी बिणी नाही पाणी नाही गरम पाणी आणलंय गरम पाणी. पण घामाने ओलं झाले आली का गरम पाणी आणलंय गरम पाणी. चहा आणलं चहा चहा ना दे सगळ्यांना चहा वाटतो दे. सगळ्यांना चहा देऊ ना. हा घ्या चहा. हो सरपंच हो ही कुठली पद्धत आहे काय हा चहा तर चहा पण नाही आणि हा. गरम पाणी आमच्या अंगाव अहो, उठा ना काय इथं का तुमच्या काय बाबाची वरात आहे का. शरम बसा का तोंडी जाऊन तुम्हाला काय काय कुछ पद्धती आहे अशी कोणची पद्धत ही माझी राहिलं नाही. हा? आणि तुम्ही हा पावणे असं भेटायला इथं मला गेले उडत 3 टाइम ते पाहुणे रोजचेच पाहुणे ते घराला. परत डोक्याचा भागच नाही कोणत्या गोष्टीचा उठा तुमचा आजार पण काढते मी घरामध्ये जाऊन. काय आयता लागत खायला चहा फक्त. प्यायला तर ते पावणे होते. खाऊन खाऊन झालं ना आयता बैल पैसा बैल होऊन गेले ना गावभर धिंगाणा धिंगाणा साऱ्या गावभर धिंगाणा धिंगाणा गावभर धिंगाणा धिंगाणा साऱ्या गावभर धिंगाणा धिंगाणा. सारा तुमचं कसं माहिती का सारा गाव मामाचा एक नाही कामाचा असं झालंय ते आयला काय बाकी काय माहिती शांत बसा रे अरे मॅडम ते पोरग काय माहितीच माहित नाही तिकडेच चालले वाटतं मॅडमचा भाऊ नाही ते कोण आहे मॅडमचा भाऊ भाऊजय वाटतं मी तर कधी काम कर चालायचं का मी तर काही बघितलं नाही बरं का मी पण नाही बघित बरं चला मी काय म्हणतोय चला आता तिकडं काय आहे आपण बघू हळूहळू जाऊ. तात्या तू पुढे चालतो का हा तू पुढे चाल याला नको पुढं पाठ मी पुढे चालतो मी पुढे चालतो ना. नको रे माझं बघ. अरे अरे तुम्ही पुढे जाल तुमच्या मागून अरे तुमच्या पाठीमागून मला दिसायला पाहू पाहिजे. तर खरी काय बोल काय नाही चला आम्हाला मला उद्या पुढे बरं.